दोन राज्यांच्या सीमेवर एसटीचा खेळखंडोबा, 55 बसेसची आपत्कालीन सेवा की प्रवाशांच्या जीवाशी खेळ. तीनही राज्यांच्या बसेसची तपासणी, पण त्या खटारा बसेसला आंतरराज्य परवाने कुणी दिलेत? खानदेश, विदर्भ, मराठवाड्यातील 55 बसेसच्या आपत्कालीन सुविधेवर मोठे प्रश्नचिन्ह. सुरक्षित प्रवास फक्त नावापुरताच? बारडोली अपघातानंतरही एसटी प्रशासन गाढ निद्रेत. गुजरातच्या बारडोलीत भीषण बस दुर्घटना झाली. 7 निष्पाप प्रवाशांना जीव गमवावा लागला. 42 प्रवासी जखमी झाले, पण महाराष्ट्र एसटी प्रशासनाचे डोळे अजूनही उघडलेले नाहीत. नवापुरातून दररोज गुजरात राज्यात तब्बल 55 बसेस धावतात, पण या बसेसची भीषण वास्तवता पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. नवापूर एक्सप्रेस न्यूजने जेव्हा प्रत्यक्ष बस स्थानकावर जाऊन रियालिटी चेक केली, तेव्हा समोर आली एसटी प्रशासनाची जीवघेणी निष्काळजी. फर्स्ट एड बॉक्स रिकामे, फायर सेफ्टीची पोलखोल, इमर्जन्सी हातोड्या गायब, इमर्जन्सी एक्झिट जाम, सीट बेल्ट गायब. धुळे आगार आणि जामनेर आगाराचा कारभार शून्य. एवढी मोठी दुर्घटना होऊनही उपाययोजनांच्या नावाखाली फक्त कागदी घोडे नाचवले जात आहेत. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून या भंगार आणि जुनाट बसेसचा धावता प्रवास सुरू आहे. आमचा थेट सवाल, अशा जुनाट आणि असुरक्षित बसेसला आंतरराज्य वाहतुकीचे परवाने दिलेच कसे जातात? आणखी किती प्रवाशांच्या बळींची वाट एसटी प्रशासन पाहत आहे? चला पाहूया नवापूर एक्सप्रेस न्यूजचे ब्युरो चीफ निलेश पाटील आणि कॅमेरामॅन मनोज बोरसे यांनी केलेला रियालिटी चेक. आपण नवापूर शहरातील नवापूर बस स्थानकावर आलेलो आहोत. नुकताच 2 जून रोजी गुजरात राज्यातील बारडोली नजीक जामनेर सुरत आणि धुळे सुरत या बसचा अपघात होऊन 7 प्रवासींची होरपळून मृत्यू झाला होता आणि 42 प्रवासी जखमी झाले होते. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील परिवहन महामंडळाच्या बसेस किती सुरक्षित आहे आणि महामंडळ कशा पद्धतीने उपाययोजना करते, आपण ते जाणून घेणार आहोत. आपण बघू शकतो, आपण ही सुरत धुळे बस आहे, त्यातनं गुजरात राज्यात रवाना होत आहे आणि या बसेस कशा आहेत बघू शकतो आपण. मोडकडी आहेत, धुळे आगाराच्या बसेस आहेत आणि या ठिकाणी असलेला फर्स्ट एड जो प्राथमिक उपचार बॉक्स आहे तो आपण पाहूया नेमका आहे की नाही या बसमध्ये. बघू शकतो इकडं मनोज भाऊंना मी विनंती करतो की ही जी बस आहे साक्री सुरत, तिचा फर्स्ट एड बॉक्स आहे, मोडकळीस आलेला आहे. याच्यामध्ये कुठलंही काही साधन नाही आहे आणि बस देखील पूर्ण इथं अग्निशमनचं सिलेंडर आहे खालच्या बाजूला, या ठिकाणी सिलेंडर आहे. आणि दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत ती बसेसची अवस्था आपण बघू शकतो कशी झालेली आहे. त्या दृष्टिकोनाने सुविधा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने द्यायला पाहिजे, त्या या ठिकाणी दिसून येत नाही आहे. प्राथमिक बॉक्स या ठिकाणी नाही आहे. नंतर अपघातग्रस्त जो आपत्कालीन मार्ग आहे ती खिडकी देखील मोडकळीस आलेली आहे, ती पण व्यवस्थित नाही आहे. हा संकटकालीन मार्ग आहे, इथून अपघात झाल्यानंतर मार्गस्थ होतात आणि ही बसची अवस्था एकदम बिकट झालेली आहे. आपण बघू शकतो की ही जी महाराष्ट्र राज्याची धुळे डेपोची बस आहे, त्यानंतर याच ठिकाणी गुजरात राज्यातील बस आहे, तिचा पण आपण लेखाजोखा मांडणार आहोत. कशा पद्धतीने 2 राज्याची बस सेवा जी चालते ती पण आपण पाहणार आहोत. बस देखील बघा इथं या ठिकाणी दोर बांधलेला आहे खेचण्यासाठी आणि इथं फायर फायटरचं अग्निशामक बंब लावण्यात आलेला आहे. पण फर्स्ट एड बॉक्सची परिस्थिती गुजरातच्या बसची बघूया काय आहे, कशा पद्धतीने सुविधा दिली जाते. या ठिकाणी फर्स्ट एड बॉक्स आहे, हा तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे. हा प्रवाशांच्या जीवाची खेळ सुरू झालेला आहे की काय असं शंका निर्माण होते. महाराष्ट्र राज्याची बसची अवस्थाही तशीच आहे आणि गुजरातच्या राज्याची बसची अवस्था देखील तशीच आहे. नवापूर बस स्थानकावरनं 24 तासामध्ये एकूण 55 बसेस या महाराष्ट्रातनं गुजरात राज्यामध्ये रवाना होत असतात. त्यानंतर गुजरात राज्याच्या देखील 20 बसेस या गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये येत असतात.
परंतु ज्या प्रवाशांना दिली जाणारी जी सुविधा आहे ती कुठेतरी कमी पडते असं आपल्याला दिसून येत आहे। या ठिकाणी दरवाजाला बांधण्यात आलेली दोरी बघा, ओढण्यासाठी दोरी आहे आणि इथं बरेच प्रवासी आहे, त्यांना आपण विचारूया काय सांगता तुम्ही, कशी सुविधा मिळते? वाजून राहिली तिथे आता महाराष्ट्राची बस गेली ना धुळ्याला, सुरत धुळं, बरं तिचे पुरे बारी हे दरवाजे सगळे वाजून राहिले तर खराब। बरं, आम्ही आताच बसून आलो तिथे। त्यांचं असं म्हणणं आहे मोडकळीस आलेल्या बसेस आहेत आणि सुविधा चांगली द्यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। आपण दुसऱ्या बसेसचीही अवस्था पाहणार आहोत, काय परिस्थिती आहे बस स्थानकावर, इतर राज्यांच्या बसेस कशा सुविधा देत आहेत, सर्वांची अवस्था ही सारखीच आहे। आपण नवापूर बस स्थानकावर आहोत। महाराष्ट्राची लालपरीची काय अवस्था आहे, लांब पल्ल्याच्या बसेसमध्ये प्रवाशांसाठी काय सुविधा दिल्या जात आहेत, आपत्कालीन परिस्थितीची या ठिकाणी काय उपाययोजना केली आहे, महाराष्ट्र गुजरात बसेस पाहिल्यानंतर आपल्याकडे मागच्या बाजूला मध्य प्रदेश परिवहन विभागाची बस आहे, या बसेसमध्ये काय सुविधा दिल्या जातात मध्य प्रदेश परिवहन विभागाची बस आहे। आपण मध्ये जाणार आहोत आणि या ठिकाणी जे आहेत त्या सुविधा आपण पाहणार आहोत। भाई यहाँ पे फर्स्ट एड बॉक्स है क्या अपना? फर्स्ट एड बॉक्स है ना, हाँ दिखाओ ना हमको। बघू शकतो या ठिकाणी महाराष्ट्र ची जी बस आहे त्याच्यामध्ये फर्स्ट एड बॉक्स मोडकळीस आलेले होते, गुजरातमध्येही मोडकळीस आलेले आहे, परंतु जी मध्य प्रदेशची परिवहन महामंडळाची बस आहे त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट एड बॉक्स दिसून आलेला आहे आणि सिलेंडर पण आहे। अपडेट आहे का या ठिकाणी? सिलेंडर आहे, अग्निशमन नरकांड ते देखील आहे या ठिकाणी, तेही अपडेट आहे आणि बांधण्यात आलेलं आहे। मध्य प्रदेश परिवहन विभागाच्या बसची जी परिस्थिती आहे ती समाधानकारक आपल्याला दिसून येते। मागच्या बाजूला बघू शकतो आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रवासी आहेत। महाराष्ट्राच्या तुलनेने या मध्य प्रदेशच्या बसमध्ये काय सुविधा आहे, कशी वाटते तुम्हाला बस? नक्कीच व्यवस्थित आहे, कम्फर्टेबल सीट आहे व्यवस्थित, आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राच्या बसेस आहेत ते लाडकी जे महाराष्ट्र शासनाने जे निशुल्क हे केलेलं आहे हाफ तिकीट महिलांसाठी, त्यासाठी पूर्ण बसेस पूर्णतः गच्च भरलेली राहते प्रवाशांना, म्हणजे जेणेकरून पुरुषांना जागाही मिळत नाही। जे मध्य प्रदेश किंवा गुजरातची जे बसेस आहेत ते व्यवस्थित सर्वांना सीट उपलब्ध होऊन जातं, त्या हिशोबाने व्यवस्थित आहे। मध्य प्रदेश परिवहन मंडळाची जी बसेस आहे ती त्यांना कम्फर्टेबल वाटते आहे। मागे सीसीटीव्ही इथं लावण्यात आलेले आहेत, एंटरटेनमेंटसाठी स्क्रीन पण दिली, म्हणून बोला विनंती करेल मागच्या बाजूला त्यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि स्क्रीन देखील दाखवावी। प्रवाशांसाठी चांगली सुविधा या एमपीच्या बसेसमध्ये आपल्याला दिसून येते। त्यानंतर आपण बघणार आहोत इतर राज्यांच्या बसेस सेवा कशा आहेत ते पाहणार। नवापूर शहर महाराष्ट्र आणि गुजरात सीमावर्ती भागात आहे। आपण नवापूर शहरातील बस स्थानकावर आलेलो आहोत। नवापूर बस स्थानकावर 24 तासामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण 55 बस या गुजरात राज्यातील आंतरराज्य राज्यामध्ये जात असतात आणि गुजरात राज्यातील साधारणतः 20 बसेस या महाराष्ट्रात येत असतात। अशा बसेस 24 तासामध्ये येत असतात आणि या अनुषंगाने या बसेसमध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश या विभागाच्या आगारातील बसेसचा समावेश असतो। यामध्ये BS6, BS3 आणि लालपरी आणि साधी लाल बस अशा पद्धतीने टाटा, अशोक लेलंड आणि आयसर या 3 कंपनीच्या बसेस या रवाना होत असतात। लांब पल्ल्याच्या बसेसमध्ये सुविधा कशा पद्धतीने दिली जाते, आपत्कालीन परिस्थितीमध्ये हाताळण्यासाठी काय काय सुविधा दिल्या गेल्या आहेत याचा ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत। नुकताच गुजरात राज्यामध्ये बारडोली नजीक जामनेर सुरत बस आणि धुळे सुरत बसचा भीषण अपघात झाला होता। 7 लोकांचा यात मृत्यू झाला होता आणि 42 प्रवासी जखमी झाले होते। त्या अनुषंगाने आपण या महाराष्ट्र आणि गुजरात आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यातील बसची रियालिटी चेक करण्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी हाती घेतला आहे। नेमक्या या बसेसमध्ये प्रवाशांसाठी काय सुविधा आहेत, नेमक्या सुविधा दिल्या जातात की प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळला जातो, या सर्व गोष्टींचा आपण आढावा घेणार आहोत। जामनेर सुरत बस आणि धुळे सुरत बसचा अपघात झाला होता, त्या अनुषंगाने या ज्या बसेस ज्या धावता आहेत, धुळे आगाराची बस आहे त्याच्यामध्ये काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत का, आपत्कालीन परिस्थिती कशा पद्धतीने हाताळता आहे, अपघात झाल्यानंतर आगार प्रमुखांनी काय उपाययोजना केल्या आहेत,
त्या आपण रियालिटी चेक मध्ये आपण करणार आहोत. धुळे नवापूर सुरत बस आहे. हिचा नंबर आहे MH18BZ 1257 नंबरची ही बस आहे. आणि अपघातग्रस्त जी बस होती ती 1258 होती आणि ही 57 आहे. या 57 मध्ये काय सुविधा आहे आपण बघूया. मनोज भाऊ, आपण ही धुळे आगाराची बस आहे आणि या बस मध्ये काय काय सुविधा दिलेल्या आहेत आपण बघूया. हे फर्स्ट एड बॉक्स आहे. आपण याच्यामध्ये कशा पद्धतीने सुविधा दिल्या आहेत हे मोडकळीस आलेलं आहे. आणि या ठिकाणी बघू शकतो काही या बॉक्स मध्ये काही ठेवलेलं नाहीये. खाली बॉक्स आहे. या ठिकाणी सिलेंडर आहे, तो अपडेट आहे आपण बघू शकतो. मनोज भाऊंना विनंती करेल की सिलेंडर देखील त्यांनी दाखवावा. सिलेंडर आहे. आणि या बस मध्ये कशा पद्धतीने सुविधा आहे. या ठिकाणी हातोडी आहे, हातोडी असते ती पण इथं दिसून येत नाहीये. आणि दुसरी गोष्ट जी आहे मावशी जर का, दुसरी गोष्ट इथे प्रवाशांसाठी ज्या एक्झिट आपत्कालीन जो मार्ग असतो तो इमर्जन्सी एक्झिट इथं पण दिलेला आहे. आणि त्यानंतर मागे जो आहे हातोडी देण्यात आलेली आहे की नाही ते देखील आपण पाहणार आहोत. धुळे सुरत ही बस आहे. या ठिकाणी हातोडी दिलेली असते, ती हातोडी निघून गेलेली. या हातोडीचा उपयोग असतो अपघात झाला त्यावेळेस काच तोडावा लागतो आणि काच तोडून मार्ग बाहेर निघावं लागतं. नंतर इमर्जन्सी जो मार्ग आहे ती देखील खिडकी ही नादुरुस्त झालेली आपण बघू शकतो. या ठिकाणी प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय का असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. आपण यानंतर जामनेर सुरत बस आलेली नवापूर आगारात, तिची काय परिस्थिती आहे ती आपण पाहणार आहोत. आगार नवापूर बस स्थानकावर आज आपण आलेलो आहोत रियालिटी चेक करण्यासाठी. अपघात झाल्यानंतर बसमध्ये काय काय सुविधा आहे, परिवहन मंडळाने काय धडा घेतला आहे ते बघूया. आपण ही धुळे सुरत बस आहे आणि शेजारीच जामनेर सुरत बस आहे. या दोन्ही बसचा अपघात जो आहे तो 2 जून रोजी गुजरात राज्यातील बारडोली नजीक झाला होता. त्या ठिकाणी 7 प्रवासी आगीमध्ये हुरकळून मेले होते आणि 42 प्रवासी जखमी झाले होते. त्यानंतर या धुळे आगार आणि जामनेर आगाराने काय उपाययोजना केल्या त्या पाहणार आहोत आपण. माझ्या मागच्या बाजूला आहे ही जामनेर सुरत बस. याची काय परिस्थिती आहे, फर्स्ट एड बॉक्स आहे का, अग्निशामक नरकांडा आहे का, आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये जो हातोडा असतो तो देखील आहे का, आपण हे सर्व रियालिटी चेक आपण करणार आहोत. आपण नवापूर बस स्थानकावर जामनेर सुरत बस आलेली आहे. ही बस इथून गुजरात राज्यात जाते. या बसचा 2 जून रोजी भीषण अपघात झाला होता आणि ह्या अपघात होताच ही बस पलटी झाली होती आणि लागलीच आग लागली होती. आगीमध्ये 7 प्रवासी होरपळून मेले होते. आणि त्याच अनुषंगाने या जामनेर सुरत बसच्या डेपोचे आगार प्रमुख आहे, त्यांनी काय सुविधा केली आहे अपघात झाल्यानंतर ते पाहणार आहोत. आता या बसेसमध्ये हा आपत्कालीन मार्गाचा दरवाजा या ठिकाणी आहे आणि इथं कुठल्याही पद्धतीने हातोडी ठेवण्यात आलेली नाहीये. या बसमध्ये अपघात झाल्यावर काच फोडण्यासाठी हातोडी दिली जाते, ती ठेवण्यात आलेली नाहीये. जामनेर सुरत बसचा ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस आग लागली होती. आपल्या पायाने खिडकीचे काच तोडून बाहेर पडले होते. त्यावेळेस देखील त्या गाडीमध्ये हातोडी नव्हती. त्यामुळे बिकट परिस्थितीमध्ये वाहकाने काच आपल्या पायाने फोडून प्रवाशांचे प्राण वाचवले होते. तरी देखील बेदरकारी आपली या जामनेर आगाराच्या प्रमुखांची दिसून येते. अजून सुद्धा उपाययोजना या जामनेर सुरत बसमध्ये झालेली दिसून येत नाहीये. या ठिकाणी अनेक प्रवासी लांब पल्ल्याच्या खानदेशातनं गुजरातमध्ये जात असतात, तरी देखील या ठिकाणी उपाययोजना होताना दिसून येत नाहीये. या बसमध्ये प्राथमिक जी किट असते फर्स्ट एड ते देखील नाहीये. फक्त अग्निशामकचं नरकांड दिसून येत आहे. पण या ठिकाणी ज्या आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही आहे. बिकट परिस्थितीमध्ये आपण या चालकाच्या कॅबिन मध्ये आहोत. या ठिकाणी फर्स्ट एड बॉक्स आहे का, आपण या प्रवाशाला विचारूया. दादा, इथं फर्स्ट एड बॉक्स आहे का? नाहीये. काय तुम्हाला दिसून आला का फर्स्ट एड बॉक्स इथं? बर, इथं फर्स्ट एड बॉक्स दिसून आलेला नाही असं प्रवाशांचं म्हणणं आहे. आपण देखील पाहिलेलं आहे फर्स्ट एड बॉक्स नाहीये. जर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या जीवाशी खेळू नये असं पद्धतीने बस ज्या लांब पल्ल्याच्या आहेत त्या अपडेट झाल्या पाहिजे. फर्स्ट एड बॉक्स ज्या महत्वाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये लागणारे साहित्य आहे ते बसमध्ये असणं गरजेचं आहे. जामनेर सुरत बसचा भीषण अपघात होऊन 7 लोक दगावली आणि बसचं देखील मोठं नुकसान झालं. तरी देखील जामनेर आगाराचे संबंधित अधिकारी उपाययोजना करायला दिसून येत नाहीये. ही गंभीर बाब आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणं
गरजेचं आहे. जामनेर सुरत बसचे आपल्याकडे वाहक आहे. काय नाव दादा तुमचं? विनोद लांबकर. बरं विनोद दादा, तुमच्या जामनेर सुरत बसमध्ये जे प्राथमिक बॉक्स आहे तो दिसून येत नाहीये. हा नाही, आम्ही पाहिलं त्याच्यात नाहीये. आम्हाला दाखवा ना. फर्स्ट एड बॉक्स दाखवत आहे का? हा नाही असं म्हणणं आहे. आणि या ठिकाणी बघा, जामनेर सुरत बस लांब पल्ल्याची बस आहे, कशी दोरी बांधलेली आहे दार उघडण्यासाठी आणि ओढण्यासाठी. आणि त्यानंतर हातोडी सुद्धा नाहीये. दादा तुमच्याकडे हातोडी काय काच फोडण्यासाठी इमर्जन्सी? हा नाही, नुकताच अपघात झालेला आहे आणि त्या ठिकाणी कंडक्टरने पायाने काचा फोडून प्रवाशांचे प्राण वाचवले होते. त्यानंतर देखील जामनेरच्या आगार प्रमुखांनी कुठलीही उपाययोजना केलेली नाहीये. परिस्थिती बघू शकतात, वाहकाशी आपण बोललेलो आहे. फर्स्ट एड बॉक्स नाहीये, हातोडी नाहीये. कशा पद्धतीने प्रवाशांच्या जीवाशी खेळ चाललेला आहे. राज्याचे परिवहन राज्यमंत्री, परिवहन मंडळाचे मंत्री महोदयांनी याची दखल घेऊन उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.